नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करते व्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई व्लॉगमध्ये. आज आपली मीराताई तुम्हाला घेऊन कुठे आलेली आहे तर हरणेश्वर, कोल्हापूरच्या दिशेने आम्ही निघालो. त्याच दिशेने आणि हरणेश्वर मंदिर आहे, जिथे रात्रभर हरणाची वाट, शिकारीची वाट पाहण्यासाठी झाडावर बसून एक एक बेलाचं पान तोडून खाली टाकत होते. ते सगळं स्थान हेच आहे पहा, हेच हरणेश्वर मंदिर. आपण इथे एक दिवा लावला हरणेश्वर मंदिरामध्ये. आता आपल्याला पुढच्या प्रवासाला जायचंय. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका. मी आलेले आहे हरणेश्वर महादेव. ह्या एरियामध्ये एक ग्रंथामध्ये कथा आहे, शिवलीला अमृतामध्ये. त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. इथे हरणाची शिकारीसाठी बसलेल्या बेलाच्या वृक्षावर ते रात्रभर एक 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 बेलाचं पाल खाली तोडत टाकत राहिला रागाने. आणि तिथे कळत न कळत त्याच्याकडनं पुण्य घडलं. आणि हरण पण इथे मारायचं होतं त्याला. तर त्या हरणाला त्यांनी सांगितलं, हरणाला जेव्हा मारायला लागला तेव्हा तो हरण म्हणाला की माझी घरी लहान मुलं आहे, मी पाजून येते, एकदा त्याला दूध पाजून येते, नंतर मला मार. मग घरी गेला तो हरण. घरी गेलं ना, मुलं म्हणायची आई तू नको जाऊ, आम्हाला खाऊ दे, आम्ही जातो. असं जो आहे ना कथा, ती इथे घडलेली आहे. आणि हे स्वयंभू तो भाग आहे हा हरणेश्वर. सो मी मीराताई तुमची रजा घेते. इथं संपते. पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.